हाय, मी अपेक्षा. तर सकाळी कस्टमर आलेले होते मेकअपसाठी. तर सायडर मेकअप होता मम्मीने आणि मी दोघींनी मेकअप केला. लुक कसा झाला कमेंट करून नक्की सांगा. ब्लीच फेशियलसाठी ब्राईड पण येणार होती. ब्राईड पण आलेली होती. मी तिचं फेशियल केलं, वॅक्स आणि ते केलं. आणि आज ब्रायडल ऑर्डर पण होती. तर आम्हाला नाईट तळ्याला जायचं होतं. नाईटचं लग्न होतं त्याच्यामुळे आम्हाला दुपारीच जायचं होतं. तरी आम्हाला 4 वाजणार होते जायला. तोपर्यंत ह्या ब्राईडचं फेशियल वगैरे वॅक्स करून घेतलं. काय ना 4 वाजले आणि आम्ही चाललोय मेकअप ऑर्डरला. आज पूनम पण येते सोबत. तर नाईटचं लग्न आहे. तर नाईटचं लग्न आहे. तर ब्राईडचे ना 2 लुक आहे. आम्हाला घरी यायला ना टाईम होणार आहे. 11-12 वाजू शकता. तर आता निघायचं आहे आम्हाला. कुठं लॉन्सला राखा तिथं झोपून द्यायचं नवरे गेल्यावर. अजून आता गेलाय कुरकुरे आणायला. आता आम्ही सोमठाण्यामध्ये आम्हाला ना नाईट तळ्याला जायचं. तिकडे आहे ना हायवेला लॉन्स आहे. तर आम्हाला जर भूक लागली ना मध्येच तर मग आम्ही कुरकुरे खाऊ. हे पूनमला लय भूक लागत त्याच्यामुळे कुरकुरे घेऊ म्हणून आम्ही कुरकुरे घेतोय. नाही कधी कधी ना जेवायला वेळेवर नाही भेटत ना, त्याच्यामुळे ना भूक लागून जाते. त्याच्यामुळे म्हटलंय ना आपली कुरकुरे सोबत राहू. किती मम्मीला किती आणायचे? 2-3 आण. 2-3 हां. माळ नको घेऊ पूर्ण. तिखट पण आण काही. काय चाललंय पूनम तुझं? आम्ही थोडंसं पुढं आलो खेडल्यामध्ये. तर आम्हाला ना आता इथं पेरू घ्यायचं, कारण इथले पेरू लय भारी आहे. आम्ही मागच्याच ऑर्डरला म्हणजे पूनम तुमच्याच लग्नाच्या वेळेस हां तेव्हाच आम्ही पेरू घेतले होते. मस्त दर्शन पण झालं. अजून किती लांब जायचंय पूनम आपल्याला? सगळ्यात पहिले ब्राईडचा आहे ना लेहंग्यावरचा लुक होता. आणि सप्तपदीला नऊवार घालणार होती ती. तर मग मी लेहंग्यावरचा लुक करून घेतला. ना गेली आता मेकअप कर म्हणजे केव्हाची गेली आहे. पण डीजे ते चालू त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओ शूट नाही करता आलं. आता आम्ही सगळे बसले आराम करीत, कारण माझी पाठीला कळ लागली. त्याच्यामुळे ना आता थोडं आराम करते. मस्त तिचा फोटोशूट पण झाला आणि आमचे कुरकुरे खाऊन झाले. या मॅडम किती मधलं आहे फोनमध्ये. आता तिचा परत दुसरा लुक आहे थोड्या वेळाने, म्हणजे लग्न लागल्यावरती. तर टाईमच होईन 11-11:30 वाजेल बसले. साडे 10 वाजले आणि आम्हाला ना एक रील शूट करायची आहे. आम्हाला करपणा झोप येते. ब्राईड अजून आहे ना, पण आम्हाला रील्सच सापडेना शूट करायला. एकूण देखून एक सापडली. तर आमच्याकडे एक साहित्य आहे, एक नाही आहे. तर पाहू करतो का नाही शूट. त्याचं काय गाऊन पाहिजे ॲप्रन ना. हा आयडिया तू इथं बस ना. काढू व्हायचं काय का. मला दुसरं काहीच नव्हतं. मी नाही पूनमच्या ह्याच्यात घे व्हिडिओ. घेऊन तोंड घे ना. व्हिडिओ कोण काढते काढते. पूनमच्या ह्याच्यात काढ. उभं घ्यायचं काढवा घ्यायचं. पूनमच्या ह्याच्यात का बरं पूनमच्या ह्याच्यात याच्यात ती पोस्ट करेन ना तिच्या आयडीला. मला बरं का. ए निकाल बसू पण. तू फक्त तोंडावर घेते. ओढणी टाक तोंडावर. तू पुढे सरक. तू माग ये ना तिच्या क्रॉसला बस ना माग. अरे तू पुढे जाई, आम्ही दोघं तर माग असं म्हणतोय. तुम्ही कसे बसले, मी कसं बसू? मी तोंडावरून काढणार नाही, आता सांगू राहिलो. करू का नाचेच नाही करायची.
डिलीट केली. डिलीट नाही केली म्हणजे हाय. फायनली ब्राईड येते आता दुसऱ्या लुकसाठी. मम्मीची चालू आहे तयारी. आमचं एवढं हसून पडून एक रील झाली शूट, ती पोस्ट केली आता दादूच्या आणि पूनमच्या आयडीला. इतकी हसून झाली व मोठाच फ्रेश झाला पूनम डायरेक्ट. एवढी झोप येते. किती वाजले पूनम? 11 वाजून गेले का? आता ब्राईडचा लुक करायचा तरी अर्धा तास जाईनच लुकमध्ये. मला तर लय अशी झोप येते एकदम थकल्यासारखं. आता 11:30 वाजले आणि आम्ही चाललोय आता घरी. आता आहे ना इतका थकलेलो, इतके झोप येते. आमच्यापेक्षा पूनमला जास्त झोप येते. पूनमला सवय नाही त्याच्यामुळे. तरी आपला रील्स मला टाइमपास झालाय. ब्राईडचा दुसरा लुक पण आम्ही फक्त 10च मिनिटात केलाय, पण इतका छान झालाय ना तिचा लुक. ब्राईड तर लय खुश होती.